उल्हासनगरात अनेक भागामध्ये आपल्याला खड्ड्याचे साम्राज्य जे ते पाहायला मिळतात. ते अनेक ठिकाणी जे ते रस्त्याची चाळण झालेली, ज्यामध्ये नागरिकांना जाण्यासाठी तारेची कसरत जी ती करावी लागते. असंच एक प्रकार जो आहे आता वडलगावामध्ये घडलेला आहे. सकाळी एक वृद्ध महिला जी आपल्या कामासाठी बाहेर जात असताना ती एका खड्ड्याचा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पडली आणि त्या पडल्यामुळे ती गंभीर तिला दुखापत झालेली आहे. इथं आपण पाहू शकता, माझ्यासोबत बोलण्यासाठी त्यांचा मुलगा आहे. आपण त्यांच्याशी जाणून घेणार होतो नेमका काय प्रकार होता, काय घडलंय, काय सांगाल आपण? सकाळी 11च्या सुमारास माझी आई यशोदाबाई जाधव ही काही कामानिमित्त घराच्या बाहेर निघाली. परंतु इथं ग्रेनेजची लाईन खोदून रोड खोदून ग्रेनेजची लाईन टाकण्यात आली होती. परंतु तो काम झाल्याच्या नंतर सुद्धा रोडाची आहे ती परिस्थिती तशीच आहे. ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवलेले आहेत. ठेकेदाराचा इथं कुठल्याही प्रकारचा मजूर इथं उपलब्ध नाहीये, ना कुठले बॅरिगेट लावलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं इथं सांगण्यात आलेलं नाहीये. परंतु इथं येण्या जाणाऱ्या सर्व आमच्या रहिवाशांना मोठ्या प्रकारे ताराची कसरत करत इथं घरी जावं लागतं, या त्यांना सामानासाठी जावं लागतं. माझं शासनाकडे एवढंच नियोजन आहे की आज जे लाखो रुपये खर्च करून जे स्थानिक नगरसेवकांना, इतर नगरसेवकांना जे प्रशिक्षणासाठी पाठवलं, मग त्याच्या कारणास्तव इकडं वार्डामध्ये त्यांचं दुर्लक्ष होतं का, किंवा अधिकाऱ्यांचं इथं दुर्लक्ष होतं का, या संदर्भात आपल्या प्रसार माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो. आईला आता तुम्ही रुग्णालयात दाखल केलेलं, काय सांगाल? का किती दुखापत झालेली, काय नेमकं? सदरील माझ्या आईला मी SN हॉस्पिटल उल्हासनगर 3 या ठिकाणी ऍडमिट केलेले असून त्या संदर्भामध्ये तिला 3 ते 4 टाके हे लागण्यात आलेले आहेत आणि तिच्या मधल्या करंगळीची हड्डी तुटून पायाला थोडी दुखापत झालेली आहे आणि उजव्या डाव्याला दुखापत झालेली आहे. या ठेकेदाराविरुद्ध आपण MLC देखील दाखल केलेले, काय सांगाल? हो, ठेकेदाराविरोधात मी आज स्थानिक पोलीस स्टेशनला MNC गुन्हा दाखल करण्याबाबत मी ऍप्लिकेशन देण्यात आलेली आहे. स्थानिक हॉस्पिटलमधून पण तशी त्यांना लेटर जाण्यात आलेले आहे. स्थानिक ठेकेदार याच्या मागे जे अधिक कोणी कर्मचारी असतील उल्हासनगर महानगरपालिकेच्या, या ठेकेदारांना जे पाठीशी घालतात त्यांना सुद्धा मी या केसमध्ये संदर्भामध्ये गुन्हा दाखल करेन. MLC दाखल केलेली आणि अनेक ठिकाणी जे त्याचं जे ड्रेनेज लाईन आहे ते उघड्यावरती आहे आणि इथं रस्ते जे बुजवण्यात आलेले नाहीत. नागरिकांमध्ये जे ते भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. आहे अनेकांना दुखापत होते. इथं उल्हासनगर महानगरपालिका असेल, स्थानिक प्रतिनिधी असेल, आमदार असेल, यांनी लक्ष देण्याची गरज आहे. कॅमेरामॅन आबासाहेब वाघमारेसह संदीप साळवे, LS मराठी, उल्हासनगर.